नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भारतीय राज्यघटनेतील कलम 40 ते 50 अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत आणि ही सर्व कलमे राज्याच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये म्हणजेच डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये येतात. ओके, याचा अर्थ असा होतो की ही तत्वे सरकारने देश चालवताना लक्षात ठेवायची मार्गदर्शक तत्वे म्हणून आहेत. ओके, चला तर मग एक एक करून सर्व कलमे आपण समजून घेऊयात एकदम सोप्या भाषेत. आणि 30 ते 40 जी कलम होती, ओके, याच्या मागचे त्याचा मी सेपरेट व्हिडिओ बनवला आहे, त्याला तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर जाऊन बघू शकता. ओके, आता कलम 40बद्दल जर सांगायचं झालं, ओके, म्हणजेच की ग्रामपंचायतीचे संघटन. कलम 40नुसार राज्याने ग्रामपंचायतींची स्थापना करावी आणि त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांप्रमाणे अधिकार द्यावेत. याचा मुख्य उद्देश असा आहे की गावांचा विकास गावातील लोकांनीच करावा, म्हणजेच लोकशाहीची सुरुवात गावापासून व्हावी, हा या कलमाचा मुख्य उद्देश आहे. ओके, आता कलम 41 याविषयी जर सांगायचं झालं, काम, शिक्षण आणि सार्वजनिक मदत. ओके, म्हणजेच की या कलमानुसार राज्याने नागरिकांना कामाची संधी, शिक्षण आणि बेरोजगारी, आजारपण किंवा वृद्धापकाळात सार्वजनिक मदत देण्यासाठी प्रयत्न करावेत, म्हणजेच नागरिकांना सुरक्षित आणि सन्मानाने जीवन जगता यावे, हा या मागचा उद्देश आहे. ओके, आता आहे कलम 42, म्हणजेच की कामगारांसाठी मानवी कामाच्या अटी. या कलमानुसार राज्याने कामगारांना मानवी आणि न्याय्य कामाच्या अटी द्याव्यात. महिलांना प्रसूतीसाठी मदत, मटेरनिटी रिलीफ द्यावी. ओके, यामुळे कामगारांचे आणि महिलांचे हक्क सुरक्षित राहतात. ओके, कलम 43 म्हणजेच 43 योग्य वेतन आणि जीवनमान. म्हणजेच कलम 43नुसार कामगारांना योग्य वेतन, चांगले जीवनमान, सामाजिक आणि सांस्कृतिक संधी मिळाव्यात यासाठी राज्याने प्रयत्न करावे. ओके, नंतर आहे कलम 43A. ओके, म्हणजेच की उद्योग व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग. या कलमानुसार उद्योगांच्या व्यवस्थापनात कामगारांनाही सहभाग मिळावा, यामुळे उद्योगांमध्ये लोकशाही आणि समन्वय वाढतो. कलम 44 याविषयी जर सांगायचं झालं, कलम 44मध्ये समान नागरी कायदा येतो. कलम 44नुसार भारतात सर्व नागरिकांसाठी समान नागरी कायदा, ज्यालाच आपण म्हणतो की युनिफॉर्म सिव्हिल कोड, लागू करण्याचा प्रयत्न राज्याने करावा. याचा अर्थ असा की लग्न, घटस्फोट, वारसा यासारख्या गोष्टींसाठी सर्वांसाठी एकच कायदा असावा. नंतर आहे कलम 45 म्हणजेच बालकांचे शिक्षण. या कलमानुसार राज्याने 6 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी प्रारंभिक बाल संगोपन आणि शिक्षणाची व्यवस्था करावी, म्हणजेच लहान मुलांचा शिक्षण आणि विकास चांगला व्हावा, हा या मागचा उद्देश आहे. कलम 46 अनुसूचित जाती व जमातींचे संरक्षण. या कलमानुसार राज्याने अनुसूचित जाती म्हणजेच SC, अनुसूचित जमाती म्हणजेच ST आणि इतर दुर्बल घटक यांचे शैक्षणिक आणि आर्थिक हित जपावे, तसेच त्यांना सामाजिक अन्यायापासून संरक्षण द्यावे. नंतर आहे कलम 47. याच्यामध्ये काय, पोषण आणि सार्वजनिक आरोग्य. कलम 47नुसार राज्याने लोकांचा पोषण स्तर वाढवावा, सार्वजनिक आरोग्य सुधारावे, तसेच मद्यपान आणि हानिकारक औषधांवर नियंत्रण ठेवावे. नंतर आहे कलम 48 शेती आणि पशुपालन. या कलमानुसार राज्याने शेती आधुनिक पद्धतीने विकसित करावी, पशुपालन सुधारावे, गायी आणि दुधाळ जनावरांचे संरक्षण करावे. नंतर आहे कलम 48A म्हणजेच कलम 48A पर्यावरण संरक्षण. या कलमानुसार राज्याने पर्यावरण, जंगल आणि वन्यजीव यांचे संरक्षण आणि संवर्धन करावे. नंतर आहे कलम 49 राष्ट्रीय स्मारकांचे संरक्षण. या कलमानुसार ऐतिहासिक आणि राष्ट्रीय महत्त्वाच्या स्मारकांचे संरक्षण राज्याने करावे, यामुळे देशाचा इतिहास आणि संस्कृती जपली जाते. ओके, आणि कलम आहे आता 50 न्यायपालिका आणि कार्यपालिका वेगळी करणे. या कलमानुसार न्यायपालिका ज्युडिशरी आणि कार्यपालिका एक्झिक्युटिव्ह वेगळी ठेवण्याची व्यवस्था राज्याने करावी, यामुळे न्याय व्यवस्था स्वतंत्र आणि निष्पक्ष राहते. ओके, तर मित्रांनो, कलम 40 ते 50 ही सर्व कलमे राज्याच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये येतात. यांचा मुख्य उद्देश म्हणजे सामाजिक न्याय, आर्थिक विकास आणि लोकांचे कल्याण करणे. ओके, जर तुम्हाला अशीच भारतीय राज्यघटना, MPSC, UPSC आणि स्पर्धा परीक्षा विषयांची माहिती हवी असेल तर व्हिडिओला माझ्या लाईक करा. चॅनल माझं बडी नावाचं आहे, त्याला तुम्ही सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. ओके, धन्यवाद.